हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण रासायनिक समीकरण संतुलित कसं करायचं हे पाहिलं. त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देखील सोडवून दाखवलं. पहा, रासायनिक समीकरण संतुलित करायच्या एकूण 4 पायऱ्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा दिलेलं समीकरण रासायनिक सूत्रांच्या स्वरूपात लिहायचं. जर का ते शाब्दिक स्वरूपात दिलं असेल तर जर का ते रासायनिक सूत्रांच्या समीकरणात दिलं असेल तर नाही लिहायचं. पण जर का दिलेलं समीकरण शाब्दिक स्वरूपात दिलेलं असेल तर आपल्याला तिथे काय करावं लागणार आहे, ते रासायनिक स्वरूपात लिहावं लागणार आहे. पहा, दुसरं आपण काय पाहिलं होतं, त्या समीकरणामध्ये असलेल्या अभिक्रियाकारकांमध्ये असलेली जी काही मूलद्रव्ये आहेत आणि उत्पादितांमध्ये असलेली जी काही मूलद्रव्ये आहेत या दोघांच्या काय करायच्या सगळ्या मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या लिहून घ्यायची. नंबर ऑफ ॲटम्स म्हणजे अणूंची संख्या काय करून घ्यायची, अभिक्रियाकारकांमध्ये किती आहे आणि उत्पादितांमध्ये किती आहे हे देखील आपण काय करून घ्यायचं, लिहून घ्यायचं आहे. पहा, त्यानंतर तिसरी पायरी आपण पाहिली होती की त्या संयुगातील, त्या दिलेल्या उदाहरणातील जी काही संयुग आहेत त्या संयुगातील ज्या मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या जास्तीत जास्त आहे तो विचारात घ्यायचा. आणखी दुसरं काय पाहिलं तर त्या संयुगातील ज्या मूलद्रव्यांची संख्या असमान असेल म्हणजे ऑड इव्हन असेल म्हणजे समविषम असेल ते पण काय करायचं, विचारात घ्यायचं. आणि चौथी पायरी पाहिली होती आपण की अंतिम संतुलित केलेलं समीकरण लिहायचं. अशा पद्धतीनं आपण काल रासायनिक समीकरण संतुलित कशा पद्धतीनं करायचं हे उदाहरणाद्वारे पाहिलं होतं. पहा, आजच्या लेक्चरमध्ये मी जे तुम्हाला होमवर्कला दिलेलं उदाहरण होतं ते सोडवून दाखवणार आहे. जर सुटलं असेल तर छानच, नसेल सुटलं तर आपण ते आज पाहूयात. पहा, उदाहरण काय आहे आपलं. पहा, रासायनिक सूत्रांच्या रासायनिक समीकरणाच्या रूपातच सहसा दिलं जातं. उदाहरण असं आहे. पहा, H2SO7 प्लस H2O या दोघांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर तयार झालेलं दिलेलं आहे H2SO4 म्हणजेच सल्फ्युरिक आम्ल. हे काय आहे, याचं नाव लिहिते मी, डाय सल्फ्युरिक आम्ल. याचं लिहूयात पाणी आणि तयार झालं सल्फ्युरिक आम्ल. आता पहा, आपण काय करायचं आहे, हे दिलेलं रासायनिक समीकरण जे आहे हे संतुलित करायचं आहे. का हो, कारण की हे संतुलित आहे का. पहा बरं, दिसतंय का संतुलित. इकडं हायड्रोजन 2 दिसत आहेत, तिकडं इथे 4 दिसत आहेत अभिक्रियाकारकांमध्ये, तिकडे 2च दिसत आहेत. इथं सल्फर 2 दिसत आहेत, इथं सल्फर 1च दिसतंय. इथं ऑक्सिजन 8 दिसत आहेत आणि इथं ऑक्सिजन 4च दिसत आहेत. म्हणजे हे जे दिलेलं समीकरण आहे हे संतुलित नाही. आता आपण ते काय करूयात, संतुलित करून घेऊयात. काल शिकलोय आपण. पहा, सगळ्यात पहिल्यांदा दिलेले समीकरण रासायनिक सूत्रांच्या स्वरूपात लिहून घ्यायचं. रासायनिक सूत्रांच्या स्वरूपात लिहून घेणे. आपल्याला दिलेलं रासायनिक सूत्राच्या स्वरूपातच आहे, तेच आपण काय करूया, तो लिहून घेऊयात. हायड्रोजन 2 आहेत, सल्फर 2 आहेत, ऑक्सिजन 7 आहेत, अधिक पाणी दिलेलं आहे आणि तयार काय झाले, सल्फ्युरिक आम्ल. प्रत्येकाची आपण काय लिहूया, तो अवस्था लिहूयात. ह्याची पण गॅस आहे, याची पण गॅस आहे आणि याची काय झाली मग, लिक्विड. हे पण लिक्विडमध्येच असेल. हे आहे डाय सल्फ्युरिक आम्ल. हे आहे पाणी आणि हे आहे सल्फ्युरिक आम्ल. मी तुम्हाला सांगितलं मगाशी. पहा, ही झाली पहिली पायरी, रासायनिक समीकरण संतुलित करायची. दुसरी काय पाहिली होती हो आपण, आता त्यांच्या विविध मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या लिहून घ्यायची. कशातली संख्या लिहून घ्यायची, आता मी ते लिहित बसत नाही बरं का, तुम्हाला डायरेक्ट लिहून दाखवते. मी पायरी लिहित नाही आता, कारण की आपण ते काल पाहिलेलं आहे. पहा, इथं काय लिहिणार आपण, मूलद्रव्ये कोणकोणती आहेत ती लिहिणार. इथं काय लिहिणार, अभिक्रियाकारकामधली संख्या आणि पलीकडे काय लिहिणार आहे तर कारकांमधील संख्या. इथं काय लिहूयात, उत्पादितांमधील संख्या. इथं लिहूयात
मूलद्रव्याचे नाव. कोणकोणती मूलद्रव्ये आहेत? हायड्रोजन आहे, सल्फर आहे आणि ऑक्सिजन आहे. मग काय करूयात आपण? ते लिहून घेऊयात. हायड्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन. पहा, अभिक्रियाकारकांमध्ये हायड्रोजन किती आहेत? इथं 2 आहेत, इथं 2 आहेत. म्हणजेच मी एकूण संख्या किती लिहिणार आहे? अणूंची संख्या किती लिहिली तर 4 लिहिली. आता पहा, सल्फर किती आहेत? इकडे जायचंय का? नाही. अजून आपण कोणता रकाना भरतोय? अभिक्रियाकारकांचा. सल्फर किती आहेत अभिक्रियाकारकांमध्ये? 2 आहेत. ते 2 आपण लिहून घेऊयात. त्यानंतर ऑक्सिजन पहा बरं किती आहेत? इथं 7 आहेत आणि इथं 1 आहे. त्यामुळे आपण इथं किती लिहिणार आहे? 7 आणि 1 8 लिहिणार आहे. आता आपण उत्पादितांमधील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या लिहून घेऊयात. हायड्रोजन पहा किती आहेत? 2 आहेत. सल्फर किती आहे? 1 आहे. आणि ऑक्सिजन किती आहे? ऑक्सिजन 4 आहेत. आता इथं पहा, आपला नियम क्रमांक 3 काय सांगतो? तर ज्या संयुगातील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या असमान असेल ते पहिल्यांदा विचारात घ्यायचं. पहा, आणि जास्तीत जास्त पण कोणाची आहे? तर ऑक्सिजनची आहे. पहा, इथं जर का 3 असतं तर घेता आलं असतं का मला? नसतं घेता आलं. इथं आलं का? एकाच पटीमध्ये आले का? असमान संख्या दिसते का? दिसते. इथं पण दिसते. पण ऑक्सिजनची संख्या कशी आहे? सगळ्यात जास्त आहे. म्हणून आपण काय करणार आहे? ऑक्सिजनला सिलेक्ट करणार आहे. काय म्हणूयात आपण? आपण ऑक्सिजन संतुलित करण्यासाठी घ्यायचा. ऑक्सिजन घेऊयात. तुम्हाला समजण्यासाठी लिहिते हे. आता पायरी क्रमांक 3 काय करायचं? आपल्याला हे रासायनिक समीकरण संतुलित होतंय का करून बघायचंय. जर एका स्टेपमध्ये झालं तर छानच, नाही झालं तर आपल्याला किती परत दुसरी स्टेप करावी लागेल. मी तुम्हाला काल शिकवलेलं आहे. पहा, काय करूयात आपण? इथं मूलद्रव्य अभिक्रियाकारकामध्ये किती आहेत आणि उत्पादितांमध्ये किती आहेत, सुरुवातीला कसं आहे आणि संतुलित करताना कसं आहे. मूलद्रव्य कोणतं घेतलं मी? इथं ऑक्सिजन घेतलं. पहिल्यांदा मी लिहिणार अभिक्रियाकारकामध्ये कसं आहे ते, आणि इथं काय लिहिणार? उत्पादितामध्ये कसं आहे ते. आता पहा, इथं सुरुवातीला म्हणजे आपली जी रिॲक्शन दिलेली आहे, आपल्याला रासायनिक समीकरण दिलेलं आहे तिथं, आणि इथं काय लिहिणार आहे? संतुलित करताना. काल हे आपण सगळं पाहिलेलं आहे. पहा, सुरुवातीला ऑक्सिजन अभिक्रियाकारकांमध्ये किती आहे? तो 8 आहेत. ते आपण काय करणार? लिहून घेतले. बरोबर. उत्पादितांमध्ये ते किती आहेत? 4 आहेत. ते देखील लिहून घेतले. आता मी तुम्हाला काल सांगितलं होतं की 4चे आपण वाढवू शकतो, पण 8चे कमी करायचे का? 8चे कमी करायचे नाहीत. पण 4चे 8 मी आणू शकते. कसं आणू शकते हो? 4ला 2 गुणून मी काय करू शकते? 8 आणू शकते. म्हणून हे 8 मी आहे तसेच्या तसे लिहिणार आणि या 4ला 2 गुणणार. का? तर इथं देखील 8 यावं म्हणून 4 गुणिले 2 बरोबर 8. मग पहा, मूलद्रव्य कोणतं घेतलंय? ऑक्सिजन घेतलंय. आणि काय केलं हो मी? उत्पादितांमधलं जे ऑक्सिजन होतं त्या साईडला मला काय करावं लागलंय? गुणावं लागलंय. कितीनं गुणावं लागलंय? 2 गुणावं लागलंय. म्हणून इथं चौथी पायरी मी लिहिणार आहे. पुन्हा संतुलित समीकरण इथं लिहिणे. दुसरी आणि तिसरी पायरी लिहिली नाही मी, चौथी लिहूयात आपण इथं. आता पहा, होतंय का पाहूयात आपण. काय झालं? अभिक्रियाकारकांच्या बाजूला कोण कोण आहे? हायड्रोजन 2 आहेत. डायसल्फ्युरिक आम्ल आहे तसंच लिहिलं मी, अधिक पाणी, आणि हे 2 मला कुठं लिहावे लागणार? तर उत्पादितांमध्ये, म्हणजेच या H2SO या सल्फ्युरिक आम्लाच्या पुढं मला काय करावं लागणार आहे? 2 लिहावं लागणार. का? तर मी इथं 2 गुणलेलं आहे म्हणून. 2 सल्फ्युरिक आम्ल. आता रासायनिक अभिक्रिया आपण पाहूयात संतुलित झाली का. पहा,
इथं कसं पाहायचं, दोन्हीकडच्या मूलद्रव्यांची संख्या बरोबर आहे की नाही ते पाहायचं. अणूंची संख्या पहा, हायड्रोजन इथं किती आहेत, 4 आहेत. इथं देखील आले का 4, बेदुने 4. इथं सल्फर किती आहे तो 2 आहेत. इथं देखील किती आले, हे 2 सल्फर आले. इथं पहा ऑक्सिजन किती आहे, हे 7 आणि हे 8. आणि इथं देखील ऑक्सिजन 2 गुणिले 4 बरोबर 8 आलेला आहे. म्हणजेच अभिक्रियाकारकांच्या साईडची बाजू आणि उत्पादितांच्या साईडची बाजू बरोबर झालेल्या आहेत. म्हणजेच हे दिलेलं समीकरण संतुलित झालेलं आहे. अशा पद्धतीनं रासायनिक समीकरण संतुलित कसं करायचं हे 2 उदाहरणांच्या साहाय्यानं आपण पाहिलेलं आहे. आता आपण थांबूयात.